नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो. तो म्हणजे असा आहे की राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पुन्हा एक खळबळ आपल्याला पाहायला मिळते. विशेष म्हणजे विलिनीकरणाची चर्चा घडत असताना शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादीकडून अजित पवार यांची इच्छा विलिनीकरणाची होती असं सांगितलं जात होतं. मात्र अजित पवार यांच्या गटाकडून मात्र आमच्या समोर अजितदादा असं काही बोलले नाही असंही म्हटलं जात होतं. ही चर्चा ज्यावेळेस राज्यामध्ये चर्चिली जात होती त्यावेळेस अचानकपणे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने वेगळी भूमिका घेतली आणि आता विलिनीकरणाच्या संदर्भात नो कॉमेंट्स असं म्हणत या विषयाला पूर्ण विराम देण्याचा संकेत या ठिकाणी दिलेला आहे. वास्तविक पाहता हा म्हणजे राजकीय भाग आहे की राजकीय मोठी उलतापालत होते याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल. अजितदादा पवार यांचं ज्या दिवशी विमान अपघातामध्ये निधन झालं त्याच वेळेला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या गटाच्या प्रतिनिधींकडून माध्यमांच्या समोर बोलत असताना असं सांगितलं की अजित पवार यांची इच्छा होती की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र झालं पाहिजे, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचं विलिनीकरण झालं पाहिजे. पण याच वेळेला अजित पवार गटाच्या नेत्यांमध्ये मात्र वेगळी भूमिका आपल्याला पाहायला मिळाली. शरद पवार यांच्या गटाचे नेते एकत्रीकरणाची भाषा करत असताना काहीतरी राजकीय घडामोड वेगळी होते की काय ही माध्यमांसमोर चर्चा होती. त्याच वेळी अजित पवार गटाच्या नेत्यांनी अजितदादा यांच्या अंत्यसंस्काराच्या नंतर दुसऱ्या दिवशी सावडण्याचा कार्यक्रम झाला आणि तिसऱ्याच दिवशी सुनेत्राताई पवार यांना विधानसभेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेतेपदी त्यांची निवड केली आणि त्याच दिवशी उपमुख्यमंत्री पदावरती त्यांना शपथ सुद्धा देण्यात आली. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते. आता घडामोड अशी आहे की शरदचंद्र पवार यांच्या गटाचे नेते हे अजित पवारांची इच्छा वारंवार बोलून दाखवत होते की अजित पवारांची इच्छा ही दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येण्याची आणि विलिनीकरण करण्याची भूमिका होती, इच्छा होती असं सांगत होते. खरं म्हणजे अजित पवारांची नेमकी इच्छा काय होती, त्यांची भूमिका काय होती, तर अजित पवारांच्या एक गोष्ट लक्षात आली होती की आपण भारतीय जनता पार्टी सोबत ज्यावेळेस गेलो, सत्तेमध्ये आपण उपमुख्यमंत्री झालो, सत्ताही मिळाली, त्यानंतरच्या झालेल्या निवडणुकीमध्ये दोन राष्ट्रवादी वेगवेगळ्या झाल्यानं आपण भारतीय जनता पार्टी सोबत राहिलो. त्यावेळेस आपले आमदार पण निवडून आले, आपण पुन्हा सत्तेत आलो. मात्र शरदचंद्र पवार यांच्या सोबतचे खासदार निवडून आले, आमदारांची संख्या मात्र त्या ठिकाणी घटली. म्हणजे दोन राष्ट्रवादी वेगवेगळी झाल्यानंतर सत्तेमध्ये विभागणी झाली हे अजित पवारांच्या लक्षात आलं. पण त्याही पुढे जाऊन या निवडणुकीमध्ये आमदार असो, खासदार असो किंवा मंत्री असो, हे नेते त्या ठिकाणी पदावर बसले, परंतु या पदावर बसवणारे जे कार्यकर्ते आहेत, ज्या कार्यकर्त्यांनी पक्षाला जिवंत ठेवलंय, उभा केलंय, मजबूत ठेवलंय, त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुका म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, महानगरपालिका असतील, जिल्हा परिषद पंचायत समिती असतील, या सामोरे येत आहेत. मग त्यावेळेस जर हे दोन राष्ट्रवादी वेगवेगळे लढले तर यामध्ये आपलं नुकसान होईल, परिणामी आपल्या पदाधिकाऱ्यांचं नुकसान होईल. ते सत्तेत येऊ शकणार नाहीत, लोकप्रतिनिधी होणार नाही आणि त्यामुळे हे कार्यकर्त्यांचं मोठं नुकसान होऊ शकतं. त्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित येणं ही गरज आहे हे अजितदादा पवारांनी ओळखलं होतं. त्यातही त्यांचं असं मत होतं की शरदचंद्र पवार साहेबांचं वय झालेलं आहे आणि या वयामध्ये दोन राष्ट्रवादीचे गट पाहणं हे त्यांना वेदनादायक आहे. अशा वेळेला जर आपण आता एकत्रित आलो तर आपला पक्षही एकत्र राहील आणि आपलं कुटुंब सुद्धा एकत्रित राहणं गरजेचं आहे, ज्यामुळे शरद पवार साहेबांना सुखद त्या ठिकाणी अनुभव यापुढच्या कालावधीमध्ये मिळेल. दुसरा भाग त्याच्यामध्ये असा होता की भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय नेते, त्याच्यामध्ये देशाचे गृहमंत्री असलेले अमित शहा हे मुंबईच्या दौऱ्यावर आल्यानंतर त्यांनी सांगितलं होतं की 2029 ची निवडणूक ही भारतीय जनता पार्टी स्वबळावर लढेल, स्वबळावर सत्ता त्या ठिकाणी आली पाहिजे. आता पुन्हा कुबड्या घ्यायची वेळ भारतीय जनता पार्टीला येऊ नये यासाठी कार्यकर्त्यांनी कामाला लागावं. अजितदादांचे हे लक्षात आलं होतं की महाराष्ट्रामध्ये कुबड्या घेण्याची वेळ म्हणजे एक कुबडी होती एकनाथराव शिंदे यांची शिवसेना आणि दुसरी कुबडी ही म्हणजे आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेसची म्हणजे आपलीच होती. कदाचित 2029ला राष्ट्रवादी अजित पवार गट हा भारतीय जनता पार्टीसाठी त्या ठिकाणी गरजेचा राहणार नाही आणि जर त्यांनी आपल्याला बाजूला केलं तर मग आपलंही नुकसान होईल आणि कार्यकर्त्यांचं नुकसान तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्येच होत आहे. हे टाळण्यासाठी पक्ष एकत्रित येणं गरजेचं आहे, कुटुंब एकत्रित येणं गरजेचं आहे, ही अजितदादा पवारांची या ठिकाणी भूमिका होती. दुसरी गोष्ट मतांची विभागणी टाळणं आणि आपल्या परिवर्तनवादी बहुजनवादी विचारसरणीला कायमस्वरूपी एकत्र ठेवणं ही सुद्धा अजित पवारांची भूमिका होती. मग शरद पवार गटाची भूमिका काय, तर पहिल्यांदा अजित पवार हे ज्यावेळेस शरदचंद्र पवार यांना सोडून गेले म्हणजे भारतीय जनता पार्टी सोबत गेले त्यावेळेस मात्र शरद पवार आणि त्यांच्या नेत्यांची भूमिका अजित पवारांच्या विरोधात होती. अजित पवारांनी ही भूमिका घेणं योग्य नाही असं त्यांचं मत होतं.
परंतु अजितदादांचा ज्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणाची भूमिका समोर आली, त्यावेळेस मात्र शरद पवार आणि त्यांच्या सोबत असलेल्या नेत्यांनी या भूमिकेला पाठिंबा दिला आणि या संदर्भात अजितदादांसोबत या नेत्यांच्या जवळपास 12 ते 14 बैठका झाल्या आणि राष्ट्रवादीचं विलिनीकरण कशा पद्धतीनं करायचं, कोण कोणत्या पदावर राहील या संदर्भात सुद्धा निर्णय झाल्याची चर्चा शपथ घेऊन शरद पवार गटाचे नेते, मग जयंत पाटील असतील, त्यानंतर रोहित पवार असतील, त्यानंतर शशिकांत शिंदे असतील, राजेश टोपे असतील, अमोल कोल्हे असतील, यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की एकत्रीकरणाची भूमिका ही अजितदादांनी व्यक्त केली होती, इच्छा व्यक्त केली होती. परंतु हे सगळं करत असताना राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही नेत्यांनी विरोध केला आणि यानंतर मात्र शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष असलेले शशिकांत शिंदे यांनी आता स्पष्ट सांगितलंय की अजितदादा ज्यावेळेस जिवंत होते त्यावेळेस एकत्रीकरणाची चर्चा ही महत्वाची होती, परंतु आता त्यांचं निधन झालंय. त्यामुळे या चर्चेला आता पुन्हा या ठिकाणी वाव देणं आता गरजेचं नाहीये. समोरून आपण किती जरी बोललो तर आपल्यालाच एकत्रीकरणाची गरज आहे असा काही जणांचा गैरसमज झालेला आहे आणि त्यामुळं आता एकत्रीकरणाला किंवा विलिनीकरणाला नो कॉमेंट्स असेल असं म्हणत त्यांनी पूर्ण विराम देण्याचे संकेत या ठिकाणी शरदचंद्र पवार गटाकडून दिलेले. आता एकत्रीकरणाला विरोध नेमका कुणाचा होता? कारण शरदचंद्र पवार यांच्या गटाचे नेते तर एकत्रीकरणाला तयार होते, विलिनीकरणाला तयार होते, त्यांच्या बोलण्यातून दिसतंय. परंतु अजितदादा पवार यांच्या गटाचे जे नेते आहेत त्यामध्ये राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे आहेत प्रफुल्ल पटेल यांचा एकत्रीकरणाला किंवा विलिनीकरणाला विरोध होता हे स्पष्ट दिसतंय. प्रदेश अध्यक्ष असलेले सुनील तटकरे यांचाही विरोध असल्याचं दिसतंय. त्यासोबत छगनराव भुजबळ असतील, धनंजय मुंडे असतील किंवा त्यांच्यासोबतचे आणखी काही सहकारी जे उघडपणे या विलिनीकरणाला विरोध करताना आपल्याला दिसले किंवा आपली भूमिका वेगळी मांडताना दिसले. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलंय की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस विलिनीकरण होणार होतं, म्हणजे नेमकं कोणाचं कोणासोबत विलिनीकरण होतं हे स्पष्ट करावं. कारण आम्ही अजित पवार गट हा एनडीएचा घटक आहे आणि शरदचंद्र पवार गट हा महाविकास आघाडीचा घटक आहे. त्यामुळे आम्ही तर एनडीए सोबत राहणार होतो, आम्ही सत्तेत आहोत, सत्तेत राहणार. मग विलिनीकरण होणार म्हणजे शरदचंद्र पवार यांचा गट भारतीय जनता पार्टी सोबत येऊन एनडीए मध्ये विलिनीकरण करण्याच्या तयारीत होता का? जर असं असेल तर आम्ही त्याविषयी चर्चा करू आणि त्याविषयी योग्य तो निर्णय घेऊ. म्हणजे एकंदरीतपणे यांचा विलिनीकरणाला विरोध होता हे स्पष्ट या ठिकाणी जाणवत आहे. आता विरोध का होता? म्हणजे प्रफुल्ल पटेल असतील किंवा सुनील तटकरे असतील या दोघांचीही आज अजितदादाच्या नंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटावर पकड आहे, पक्षावर पकड आहे. कारण कोणाला उमेदवारी द्यायची, कोणाला मंत्रिपद द्यायचं, कोणाला कोणतं काम द्यायचं, कोणत्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना त्या ठिकाणी संधी द्यायची हे अधिकार या दोघांकडे आहेत. जर दोन्ही राष्ट्रवादीचं जर विलिनीकरण झालं तर पुन्हा एकदा शरदचंद्र पवार यांच्या हातामध्ये पूर्ण राष्ट्रवादी जाईल किंवा त्यांचा अधिकार, त्यांचा शब्द राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गटाचे नेते हा मानतील, पाळतील आणि त्यावेळेस मात्र आपले अधिकार जे आहेत ते त्या ठिकाणी राहणार नाहीत. म्हणजेच आपल्या राष्ट्रवादी काँग्रेसवर, पक्षावर, संघटनावर आपलं त्या ठिकाणी पकड राहणार नाही ही भीती सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना वाटते हे स्पष्टपणे दिसतंय. पण त्यांच्यासोबत छगनराव भुजबळ असतील किंवा धनंजय मुंडे असतील या दोघांना वेगळी भीती आहे. कारण हे दोघंही ओबीसीचे नेते आणि नेतृत्व म्हणून पुढे आलेले आहेत. त्यांनी वेगवेगळे गट आणि वेगवेगळे समाज आपल्यासोबत बांधण्याचा सातत्यानं प्रयत्न केलाय आणि त्यामुळं आपलं जे स्वतंत्र नेतृत्व आहे ओबीसी म्हणून किंवा आपण त्या संघटनेचं किंवा त्या पदाधिकाऱ्यांचं नेतृत्व जे करतो आहोत याला कुठंतरी खीळ बसेल आणि शरदचंद्र पवार, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही जर विलिनीकरण झालं तर मग मात्र आपल्या स्वतंत्र अस्तित्वाला धक्का पोचू शकतो याची भीती या दोघांना आहे. आणि त्यामुळं आपण जर स्वतंत्र या ठिकाणी राहिलो तरच आपलं स्वतंत्र अस्तित्व राहील आणि त्यानंतर पक्षामध्ये आपली सुद्धा पकड राहील अशी दोघांना खात्री वाटते. आणि त्यामुळं या विलिनीकरणाला त्या दोघांचाही विरोध आहे हेही स्पष्ट दिसतंय. त्याही पुढे जाऊन अजित पवार राष्ट्रवादी गटामध्ये जे आता नेते आहेत त्यामध्ये बहुतांश हे ईडीग्रस्त आहेत. म्हणजे ईडीच्या कारवाया त्यांच्यावर झालेल्या आहेत, ईडीच्या धाडी पडलेल्या आहेत, अनेकांना नोटीस आलेली आहे. त्यानंतर जर याच्यामध्ये आपण जर अटक झालो किंवा काही कारवाई आपल्यावर झाली तर आपण वयोवृद्ध आहोत, आजारी आहोत, जेलमध्ये जर जायची वेळ आली तर आपण त्या ठिकाणी राहू शकणार नाही, ते आपल्याला सहन होणार नाही अशी सुद्धा काही नेत्यांची भावना आहे आणि भूमिका आहे. मग त्यापेक्षा आपण भारतीय जनता पार्टी सोबत जर राहिलो तर सत्तेतही राहू आणि आपल्याला जी काही अडचण येणार आहे ती सुद्धा टळेल, आपल्याला सत्तेचा फायदा घेता येईल आणि आपले कामं करता येईल ही त्यांची भावना आहे. आणि त्यामुळं राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाला या नेत्यांचा त्या ठिकाणी विरोध आहे.
आता प्रश्न असा पडतो, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून किंवा शशिकांत शिंदे यांनी विलिनीकरणाच्या मुद्द्यावर नो कॉमेंट्स असं म्हटलेलं आहे. या नो कॉमेंट्सचा नेमका अर्थ काय? याचा अर्थ असा तर नाही की आता राष्ट्रवादीचं विलिनीकरण नकोय, ते आपण पुढे ढकलूया किंवा आता हे पुढे ढकलू. आता या वेळेला सुनेत्राताई पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष पदाची जबाबदारी ही त्या ठिकाणी देण्यात येणार आहे अशी सुद्धा चर्चा आहे. छगन भुजबळ यांनी स्पष्ट सांगितलंय की सुनेत्राताई पवार याच आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष असतील आणि त्या जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. म्हणजे सुनेत्राताई पवार या गटनेते आहेत, उपमुख्यमंत्री आहेत, राष्ट्रीय अध्यक्ष सुद्धा होतील. म्हणजे अजितदादा पवार यांच्याकडे जे जे खाते होते, जे पद होते ते त्यांना त्या ठिकाणी दिल्या जात आहेत. दुसरा भाग, देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीकडून असं समजत आहे की अर्थ खातं जे अजितदादांकडे होतं ते सुद्धा अर्थमंत्री म्हणून सुनेत्राताई पवार यांच्याकडे देण्याच्या हालचाली सुद्धा झालेल्या आहेत. तशी तयारी भारतीय जनता पार्टीची झालेली दिसते. म्हणजेच एकंदरीत या शब्दाचा, नो कॉमेंट्स या शब्दाचा अर्थ असा आहे की आता हे विलिनीकरण आपण पुढे ढकलू. किंवा दुसरा अर्थ याच्यामध्ये असा निघतोय की आपण तर प्रयत्न केले, अजितदादांची जी इच्छा होती त्या इच्छेनुसार आपण विलिनीकरणाला तयार होतो, परंतु अजित पवार यांच्या गटाचे काही नेत्यांनी विरोध केलाय आणि त्यामुळे हे विलिनीकरण होत नाही. यामध्ये आता अजितदादा पवारांच्या त्या नेत्यांची प्रतिमा ही डागाळलेली आहे, त्यांना धक्का पोहोचलेला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मानणारे जे काही अजित पवार गटामध्ये असतील किंवा शरदचंद्र पवार गटामध्ये असतील ते शरदचंद्र पवार यांना मानतात. दोन्हींनी एकत्र यावं ही सगळ्यांची भावना आहे. परंतु अजितदादांच्या गटातले हे नेते या विलिनीकरणाला विरोध करतायत. ते चेहरे शरद पवार गटानं उघडे पाडलेले आहेत. त्यामुळे त्यांची प्रतिमा या ठिकाणी मलिन करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झालेला आहे किंवा त्यांच्या इमेजला या ठिकाणी तडा गेलेला आहे. आणि या प्रकारे अजित पवार गटांवर आता राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न ह्या नो कॉमेंट्समध्ये झालाय का, असं सुद्धा मला या ठिकाणी वाटतंय. किंवा दुसरा विषय असा आहे की अजितदादा ज्यावेळेस हयात होते, जिवंत होते, त्यावेळेस दोन्ही राष्ट्रवादीचं विलिनीकरण झालं असतं तर शरद पवार यांच्या नंतर अजितदादा पवार हे खमक्या नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा मिळालं असतं, जे राष्ट्रीय आणि राज्य स्तरावर त्या ठिकाणी प्रबळपणे काम करू शकलं असतं. पण आता अजितदादांचं निधन झालंय आणि त्यामुळे आता जर विलिनीकरण केलं तर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला फायदा काय होणार? कारण जे नेतृत्व पाहिजे होतं ते नेतृत्व राहिलेलं नाही आणि नेतृत्वाशिवाय जी राष्ट्रवादी राहिलेली आहे ती आपणच उभा केलेली हे शरदचंद्र पवारांना माहिती आहे. कारण हे जे अजितदादांच्या सोबत नेते उभा राहिलेले आहेत, आमदार आहेत, मंत्री आहेत, हे शरद पवार यांनीच बळ देऊन, राजकीय ताकद देऊन त्यांना राजकारणात सक्रियपणे उभा केलेला आहे. आणि मग यांना आता विलिनीकरण करून अजितदादांची ताकद आणि बळ हे या नेतृत्वामध्ये नाही, ती गुण या नेतृत्वामध्ये नाहीत आणि त्यामुळे आता विलिनीकरणाची गरजच नाही. कारण अजितदादा गेल्यामुळं ती राष्ट्रवादी काँग्रेस आता खिळखिळी झालेली आहे. त्या नेतृत्वावर आता सामान्य नागरिक किंवा सामान्य कार्यकर्ता विश्वास ठेवणार नाही आणि अजित पवार गटासोबत असलेले कार्यकर्ते हे आपोआपच आता शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत जुळले जाणार आहेत. ही भावना, ही मानसिकता आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची झालेली आहे आणि त्यामुळे आता हे विलिनीकरणच नको असा सुद्धा अर्थ या नो कॉमेंट्सचा असू शकतो. मग आता नेमकं पुढं काय? जर दोन्ही विलिनीकरण झालं तर ही पूर्ण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांच्या हातात जाऊ शकते याची भीती अजित पवार गटाच्या या नेत्यांना आहे. आणि त्यामुळं पुढं काय होऊ शकतंय तर एक तर दोन्ही राष्ट्रवादी पूर्णपणे विलिनीकरण होईल आणि जर विलिनीकरण झालं तर शरद पवार यांच्या हातामध्ये या राष्ट्रवादी काँग्रेसची सूत्र राहतील, भले राष्ट्रीय अध्यक्ष कोणी झाला तरी. किंवा जर असं झालं नाही तर मग मात्र केवळ दोन्ही राष्ट्रवादी वेगवेगळ्या राहून आता जशी आघाडी झाली होती तशीच आघाडी कायम राहील आणि मतांची विभागणी टाळून या पुढच्या निवडणुकीला सामोरं जाईल अशा पद्धतीची सुद्धा भूमिका असू शकते. आणि तिसरा पर्याय याच्यामध्ये असू शकतो की अजित पवार गट हा भारतीय जनता पार्टी सोबत आहे, त्यांना तसंच राहावं आणि शरदचंद्र पवार हे संयुक्त आघाडी सोबत आहेत किंवा महाविकास आघाडी सोबत आहेत, तो गट तशाच पद्धतीनं राहावं आणि आज ज्या पद्धतीचं राजकारण चाललंय अशाच पद्धतीच्या राजकारणामध्ये दोन्ही गटानं आपापल्या पद्धतीनं पावलं टाकून कार्यकर्त्याला संधी देण्याचा प्रयत्न करावा, ही भूमिका या दोघांमध्ये असू शकते. मित्रांनो, एकंदरीत मध्ये नो कॉमेंट्स म्हणजे विलिनीकरणावर नो कॉमेंट्स ही जी काही प्रतिक्रिया शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून आलेली आहे याच्यामुळं सुनील तटकरे असतील, प्रफुल्ल पटेल असतील, याला शरदचंद्र पवार यांनी मोठा दणका दिलाय असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही. कारण शांत खेळी आहे का शरद पवारांचा थेट इशारा आहे हे आपल्याला अवघ्या काही दिवसांमध्ये समजेल. परंतु ही मात्र मोठी चपराक आज अजित पवार गटाच्या या नेत्यांना शरदचंद्र पवार यांच्याकडून मिळाली आहे असं माझं मत आहे. तुम्हाला काय वाटतंय? हे विलिनीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचं व्हायला पाहिजे की नाही?
जर व्हायला पाहिजे असेल तर याला विरोध नेमका कोण करतोय आणि का करतोय, तुमची प्रतिक्रिया तात्काळ द्या. कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, ती संपूर्ण महाराष्ट्रातून असते, म्हणून आमच्यासाठी महत्त्वाची असते. मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती जर आवडली असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि DS न्यूजला सहकार्य करा. पुन्हा नवीन विषय, नवीन मुद्दा घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.